नांदेड़ से खबर। नांदेड़ में किसानों का विरोध मार्च। सरकार के खिलाफ किसानों की विभिन्न मांगों को लेकर किसान नेता रविकांत तुपकर के नेतृत्व में नांदेड़ में विरोध मार्च निकाला गया। नांदेड़ में किसानों का विरोध मार्च। सरकार के खिलाफ किसानों की विभिन्न मांगों को लेकर किसान नेता रविकांत तुपकर के नेतृत्व में नांदेड़ में विरोध मार्च निकाला। बाफना टी पॉइंट से शुरू हुआ ये मार्च हिंगोली गेट रोड स्थित जिला मजिस्ट्रेट कार्यालय पहुंचा। क्रांतिकारी किसान संगठन तब तक समस्या का समाधान नहीं करेगा जब तक किसानों को न्याय नहीं मिल जाता, ऐसा किसान नेता और पूर्व मंत्री रविकांत तुपकर, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाड़ा अध्यक्ष गजानन कवरखे, नांदेड़ जिला अध्यक्ष बाला साहब जाधव, नांदेड़ युवा जिला अध्यक्ष अंगद पाटिल मड़कीकर ने कहा कि तालुका लोहा अध्यक्ष पांडुरंग पाटिल पावर, तालुका नांदेड़ दक्षिण अध्यक्ष ओम पाटिल, वराली जिला इकाई कल्याण कस्तूरे, तालुका अध्यक्ष कंधार बालाजी कदम, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, युवा अध्यक्ष कठोर हाथ सोनखेड़, मंडल प्रमुख ज्ञानेश्वर पाटिल, लिंबटकर सावर गांव मंडल प्रमुख अंगद पाटिल बोरगांवकर उन्होंने दिया। आमचं ही कर्ज माफ करा ही आमची या निमित्तानं मागणी आहे। भावांनो, जंगली जनावरांचा शेतीला त्रास होतो म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे। शेत मजुरांना महामंडळ स्थापन करून विम्याचं संरक्षण द्या। त्यांच्या सुद्धा आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही एवढी ताकद आमच्या शेतकऱ्याच्या पोरांमध्ये आहे। लक्षात ठेवा, नेपाळमध्ये कसं मंत्र्यांना तुडू हल्लं पाहिलं का दिल्लीवर, तसं आमच्या नादाला लागल तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा आम्ही शिल्लक ठेवणार नाही। आणि पोलीस घेऊन तुम्ही सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा आता शांत बसणार नाही, हे सांगायला आजच्या नांदेडमधला आक्रोश मोर्चा आहे। मी अभिनंदन करतो लक्ष्मण मोरे आणि बाळासाहेब जाधव सर, अंगद मर्गीकरचं, की तुम्ही हा मोर्चा काढायची हिंमत केली। तुमच्या नांदेडमध्ये मोर्चा निघतच नाही असं मला माहिती आहे। ढगफुटी सदृश पावसामुळे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं। सोयाबीन कापसाचं पीक हातातून गेलं, ऊस उत्पादकांचं नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या। पण सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे। उदाहरणार्थ दुधाळ जनावराला 37,000 रुपये जाहीर केले। दुधाळ जनावर 37,000 रुपयात येतच नाही, 1 लाखाच्या पुढे दुधाळ जनावरांच्या किमती आहेत, त्यामुळे त्या रकमा वाढून दिल्या पाहिजे। आणि 31,500 कोटीचं पॅकेज हे फक्त नावाला सांगण्यापुरतं आहे, खरं पॅकेज 6,500 कोटींचंच आहे आणि बाकीचे आकडे फक्त फुगून सांगितलेले आहेत। जुनं जे अनुदान आम्हाला मिळतंय त्याचेच आकडे, त्याची बेरीज करून ते आकडे सांगितलेले आहेत। आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना आहे। आमची दिवाळी अंधारामध्ये चाललेली आहे, म्हणून आम्ही आज आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला सांगितलंय की आम्हाला सोयाबीनला 8,000 रुपये आणि कापसाला प्रति क्विंटल 12,500 रुपये खासगी बाजारात भाव स्थिर करा। याच्यासाठी सोयाबीन निर्यात करा, तेलावरचं आयात शुल्क 40-50% वाढवा, कापसाची निर्यात करा, ही आमची मागणी आहे। आणि हे होत नसेल तर सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव फरक द्या मध्य प्रदेशच्या धर्तीवर, ही सुद्धा आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे आणि एकरी 50,000ची नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे। शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे, त्यांच्या मुलांची, ही सुद्धा आमची मागणी आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही प्रचंड आक्रोश मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आणला, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं। 15 दिवसाच्या आत सरकारनं जर का निर्णय आमच्या बाजूने घेतला नाही शेतकऱ्यांच्या, तर 15 दिवसानंतर या राज्यामध्ये भूतल भविष्यात असं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील, ती क्रांती होणार आहे महाराष्ट्रामध्ये। जसं नेपाळला मंत्र्यांना तुडू हल्लं तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पोरांनी जर का एखाद्या मंत्र्याला पायाखाली तुडवलं तर कुणाला नवल वाटायला नको। साहेब, राज्यामध्ये एकीकडे पाहिलं तर सगळ्या शेतकऱ्यांची काळी दिवाळी साजरी करण्याची परिस्थिती आहे, पण नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे यांच्याकडून दिवाळी पहाट हा कार्यक्रम 3 दिवसाचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनुराधा पोडवाल यांना बोलवले आणि लाखो रुपये या ठिकाणी खर्च होणार आहे। बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी अतिपावसामुळे सुतक पडलेला आहे। सुतकासारखी परिस्थिती असताना दिवाळी पहाट सारखा कार्यक्रम घेणं आणि लाखो रुपयाची उधळपट्टी त्याच्यावर करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्या कार्यक्रमासाठी जो खर्च लागणार आहे तो खर्च जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता। हे सरकार असंवेदनशील आहे, हे सरकारमधले कलेक्टर असतील किंवा हे प्रशासनातले अधिकारी असतील, हे मुजोर आहेत, म्हणजे यांना शेतकऱ्यावर आलेल्या दुःखाशी काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती आहे। भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे
आणि असा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नांदेड जिल्हा प्रशासनाने केलेला आहे। जाहीर केलेली रक्कम अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही, दिवाळीच्या अगोदर देतो असं बोलतो। लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही, हे सरकार लबाड आहे। फक्त घोषणा करणार 3 हेक्टरची मदत देतो म्हणून सांगितलं आणि मदत मात्र 2 हेक्टरची देत आहेत, अशा पद्धतीचं धोरण आहे। 18,000 रुपये प्रति हेक्टर देतो म्हणले आणि देताना मात्र 7,000 रुपये प्रति हेक्टर द्यायचं त्यांचं प्लॅन सुरू आहे। सरकारचं जे धोरण आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। उद्योगपतींचं केंद्र सरकारनं 16 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ केलं, पण आमचा उद्योग तोट्यात गेलेला असताना आम्हाला कर्जमुक्ती का करत नाही आणि योग्य वेळ आल्यावर करू। आता याच्यापेक्षा कोणती योग्य वेळ? स्मशानात ढगात गेल्यावर कर्जमुक्ती करता का? सरकारला लाज वाटली पाहिजे। या सरकारला सळोकापळो करून सोडल्याशिवाय शेतकऱ्यांची पोरं आता शांत बसणार नाही। आमच्या नादाला लागू नका, आम्हाला गृहीत धरण्याचा प्रयत्न कदापि करू नका। विमान अपघातात मेलेल्या लोकांना कोटीमध्ये मदत मिळाली आणि शेतकऱ्यांना 4 लाख। कारण विमान अपघातात मेलेल्या लोकांना मदत मिळाली त्याचं आम्हाला दुःख नाही, त्यांना मदत मिळाली तर ती आवश्यकच होती, परंतु आम्ही पण माणसं आहोत, आमचंही माणूस म्हणून जगणं सरकारने मान्य केलं पाहिजे आणि माणसासारखी ट्रीटमेंट आम्हाला दिली पाहिजे। आम्ही आत्महत्या केली की 1 लाख रुपये देता, आम्हाला नुकसान भरपाई बरोबर देत नाही, म्हणजे शहरी लोकांना वेगळा न्याय आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वेगळा न्याय अशी सरकारची दुटप्पी भूमिका आहे। हे चालणार नाही। जोपर्यंत आम्हाला 100% नुकसान भरपाई मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत लढाई जारी राहील आणि लढाई अशी आरपारची आम्ही उभी करणार आहे। या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणं सुद्धा मुश्किल होईल येणाऱ्या काळामध्ये, एवढा मोठा शेतकऱ्यांचा लढा येणाऱ्या काळामध्ये उभा राहणार आहे।